पवार कुटुंबातील व्यक्तीने उपोषणाला बसणे म्हणजे मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखे. लक्ष्मण हाकेंची रोहित पवारांवर विखारी टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असतानाच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांवर अत्यंत विखारी टीका केली आहे. पवार कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखा आहे असा टोला हाके यांनी लगावला आहे. लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटलं आहे की पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखं आहे आणि हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे. ज्या पवारांनी महाराष्ट्रातली शेती उद्ध्वस्त केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला, खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शैक्षणिक संस्था स्वतःच्या नावावर केल्या, महाराष्ट्राचा सातबारा नावावर करून घेण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो हे हास्यास्पद आहे अशी टीका त्यांनी केली आहे. आता या टीकेवर शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित पवार हे विसरलेले आहेत की आपण पवार कुटुंबियामधले आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये किंवा काही पवारांचं राजकारण जेव्हापासून आहे तेव्हापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत. एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता. पण ज्या लोकांनी, ज्या पवार कुटुंबियानं इथला शेतकरी देशोधडीला लावला, त्याच्याच नातवानं, त्यांच्याच वारसानं, काय माहिती आहे का रोहित दादा, एक तर तुम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोला किंवा विरोधकांच्या बाजूने बोला. एकाच वेळी तुमच्यावर ईडी CBIची नोटीस आली की अर्ध कुटुंब हे सत्ताधाऱ्याबरोबर असतं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे विरोधकांची सत्ताधाऱ्याची भूमिका एकदा बजावता येत नाही. तुम्हाला बाहेर पडावं लागेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढावं लागेल आणि पवार कुटुंबियावरती मला नाही वाटत की इथला सर्वसामान्य माणूस शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवेल. आता ओबीसी समाज राज्यव्यापी आंदोलन आहे, माहिती आहे. हे बघा, सगळे नेते एकत्र येतील, सगळे नेते बोलतील. ज्या लोकांनी ब्रशब्द काढला नाही तेही बोलतील, रस्त्यावर लढणारी माणसं बोलतील, राजकारणातली माणसं बोलतील, मंत्रिमंडळातली माणसं बोलतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.